मित्रांनो, एक थर लागलाय, अजून एक थर आहे बाकी मध्ये. जय श्रीराम. अजून वाट लावू, स्टेज फाडून टाकू. जय महाराष्ट्र मित्रांनो. आता माझी झाली तयारी बऱ्यापैकी, सगळा झाला तयारी. कसं वाटतंय लोक? नमस्कार मंडळी, मी आशुतोष आपलं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा विषय असा आहे की श्री हनुमान नाट्य मंडळ मोठे भाऊ, की जो वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आजवर जोपासत आहे. आणि या नाट्यमंडळाचा मी एक छोटासा भाग आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि यावर्षी हा नाट्यमंडळ सिंह गर्जला राणी हा ऐतिहासिक नाटक सादर करणार आहे. तर या नाटकाची आपण रिहर्सल आणि मजा, बॅक स्टेजची मजा आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि बाकी तुम्हाला रिझल्ट तर पाहायला मिळणारच आहे. तोवर तुम्ही कंटिन्यू राहा. दुश्मन नव्हे, दोस्त आहे मी. वा 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 वा, जावळीचे शेर शोभता तुम्ही. शेरजंग, अरे हा चंद्रराव मोरे शेरच आहे. नाटक छान केलं, पण या नाटकामुळे माझा मात्र जीव गेला असता. अगं वेडी आहेस, तुझा जीव असा कसा जाईल? महाराज साथीनं कुमक घेऊन येत आहेत. त्यांच्या समोर शर्मेला मान खाली घालायला नका. शाबास शाबास माझ्या मराठ्यानो, नाव राखा पुरोधांचं. प्रत्येक नाटकाच्या मागे एक वेगळी कहाणी असते. ही आहे आमच्या मेहनतीची, प्रॅक्टिसची आणि मस्तीची खरी गोष्ट. गडाला चारी बाजूने खानाने वेढा लावला. फक्त राधे उठून गडावर यावं ही आई भवानी चरणी प्रार्थना. मी मोगलाला भेटलो आहे, असं जर तुला सांगितलं तर त्यावर विश्वास ठेव. नाही दादासाहेब, हे शक्य नाही. तुमच्यासारख्या देशप्रेमी व्यक्ती असं लांछनास्पद मुळीच घडणार नाही. शिवाजी भोसले माझा स्वामी नाही. आतापर्यंत तुम्ही त्याची सेवा केली, स्वामी म्हणून आपलेपणाला नाही. आणि स्वतःच स्वामी असून चंद्रपूरचे राजा असून राजकृष्णाला उन्मत्त होऊन या मराठ शिवाजीने केवळ सत्ता शक्ती वाढवण्यासाठी आमच्या घरादारावर नांगर घेऊन आमच्या बायका कुणाची सरसाट कत्तल केली आणि आमचं चंद्रपूरचं राज्य बदलावलं. सुरुवातीला सगळं सोपं वाटतं, पण जेव्हा रिहर्सल सुरू होते ना, तेव्हा कळतं खरं काय असतं ते.
आई भवानीची, जनता जनार्दनांचा आणि वसंती प्राणाची भोग देणारे तुमच्यासारखे मग त्यांच्याशी सामना न द्यायला महाराष्ट्रातील माणी मर्द मराठा का नामर्द झालाय? फक्त हुकूम होऊ द्या, मग पहा आम्ही कशी ठळक गेलो राज्याची माळवंदना तसाच काय बाका होता आला तर मी गडाच्या पायथ्याशी वाट पाहत आहे. मी देवचा मागोवा घेत सैतानवालापर्यंत पोहोचतो. बलदेवच्या कावेपास पण शेवटी बलदेवच्या कावेपास कोणाला बळी पडून शेवटी ठाण्याच्या कैदेत सापडला. राजाशिवाय भाग पाडले दुसरा कोण उभा राहू शकेल? डायलॉग विसरणं, टायमिंग चुकणं आणि डायरेक्टरचा राग, पण त्यातही आमची मस्ती. यापैकी मी मोगलाला फितूर आहे. खरं बोला दादासाहेब, तुम्ही जरी माझे बंधू असता तरी तुमचा हा गुन्हा क्षमा करण्यासारखा नाही. राष्ट्रप्रेम विजय हो. तू जितना तेज है उतनी जबान में तुम्हारी तेज है. हम तुम्हारी बहादुरी की कद्र करते हैं. अच्छा कच्चा आहे. अमित सोमला बरोबर करतात. होय, मीच 17 मध्ये बरोबर ओळखला. या अल्लाह, ये मुराद का भाई राव बाजी है. आज मुराद का भाई राव बाजी हाथ में आया है. कल मुराद भी आएगा. अब से बाजी की गर्दन इन हाथों से दूर नहीं. बोले आज रहो. इकडं पब्लिक बसली ना आमच्या इकडं. विवेक माणूस. प्रत्येक जण आपापलं बेस्ट देतोय, कारण स्टेजवर परफेक्ट दिसण्यासाठी बॅक स्टेजला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याला पाठवून द्या. आणि हा मुरादराव जी सुद्धा युद्धाचा प्रसंग केव्हाही पोहोचतो तेव्हा किल्ल्याच्या संरक्षणासाठी सदैव दक्ष जी दुसरा म्हणा बोला बदल. अरे बापरे!
तयारी चालू आहे आमची बघा. बघा टेस्टिंग करा, ड्रेसिंग वगैरे कसं आहे, चॉईस करायचं. टेस्टिंग चालू आहे. या आलं हिरवं कपडं नाही. बोल का बसमिल्ला. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय गावात आलोय आणि गावात चाललाय रंगमंचाची म्हणजे स्टेजची तयारी चालली. तुम्हाला दाखवतो मी. स्टेजचा झगामगा सेटअप चालू आहे इथं जोरदार. ही आमची मंडळी. आमचे महाराज येत आहे. आणि आज जावाला इथची एक रस्ता आहे. बॅक स्टेजला बघा काम चालू आहे. डिस्कस चालू आहे. हे एक आमचं साईड करून माठा मावळा. आम्ही सेटअप बघतो ना आणि कसं काय पोझिशन काय घ्यायची. बाकी पण आम्ही तुम्हाला नंतर बॅक स्टेजची मज्जा नंतर दाखवतो. हां, बॅक स्टेज. स्टेजचं काम करून दादूच दमलाय आमचा. म्हणजे मोठा हातभार आहे, मोठा हातभार याचा.
हातभार मोठा याचा भाई दमलाय बेकार. सावली नाही ना उन्हान कला इतके शेरजंगची एंट्री. हमारे साथ गुस्ताव भाई. संभाल के बात करो वरना काय काट देंगे. साऊंड सिस्टम आली ना आमची. सेटअप अजून चालू आहे. आता वाजलं 6:30 वाजायला आलं. 6:30 वाजायला आलं. आमचं सेटअप चालू आहे आमचा. हे बॅक स्टेजच्या नेपथ्याचे तुम्ही लेअर बघा. एक बॅकग्राऊंड आहे तो महाराजांचा एक छावणी. त्याच्यानंतर हा एक आला जंगलचा सीन. त्यानंतर हा एक आहे छावणीचा बॅकग्राऊंड. त्यानंतर हा एक आहे महल लेअर. आमचा ब्लॉगर इथे मेकअप करून घेतोय. बाकीच्यांचे पण मेकअप चाललेले आहे साईड बाय साईड. चे सरदारजी श्री रितेश खान इकडे दाढी मुशी आणि आपली मंडळी. याला मुशी क्लीन करायला सांगितलेली आहे. थोडी अजून बारीक करायला लागेल. पुलवरीन आयुष्यात पहिल्यांदा फाउंडेशन चेहऱ्याला लागला आहे. कारण आमचा भाई नाटकामध्ये उतरला आहे. पहिल्यांदाच चेहऱ्याला फाउंडेशन लावला आहे. बेकार दाढी करायची सुरुवात केली आहे. शिकार चौथी शिकार. झिरो मारायला पाहिजे. मेकअप नंबर 2 काय असे दोष. रंगरंगोटी बघू शकता. मेकअप चालू आहे आमचे. अजून एक थर आज येवाचं बाकी आहे. टाईम होत चाललाय. टाईम कमी आहे पण अजून चालू आहे मेकअप सगळ्यांची. एक आमचे दादा दिले रे का बेकार. कपालावर डाग झालाय. 9:50 झालेत तरी अजून यांची झाली. त्यांची झाली अजून. वाट लावू. स्टेज पाडून टाकू. तरी माझ्या अजून तरी तशीच व्हायचे आहे. आमचं मराठा सरदार झालं तयार. सगळ्यांच्या आल्या मीच राहिलो मग. मध्ये जय श्रीराम. हे आमचं रेडी आलं. अल्लाहू अकबर. जय श्रीराम. जय श्रीराम. बोलो जय श्रीराम.
अजून सेटअप चालू आहे. आता 9:30 वाजायला आलोय. काही गडबड चालू आहे आमचे छोटे सरदार. जय महाराष्ट्र मित्रांनो. आता माझी झाली तयारी बऱ्यापैकी. सगळा झाला तयारी. कसं वाटतंय लोक मंडळी यांची तर झाली. मीच राहिलो होतो बाकी. कैसा लग रहा है अब? वालेकुम सलाम. जय महाराष्ट्र. कसं वाटतंय? वल्ला हबीबी हबीबी पण नाही. दिन दिन आमचे महाराज थोडा टचअप बाकी आहे अजून. आमचे बंधू माझी जशी पहिली एंट्री झाली तसं झाल्यानंतर मागं मी आलो आणि पुढचे प्रवेशाचा जसा वाचन केला, कारण की चुकूनही मिस्टेक व्हायला नको. आणि इथं बाकीच्यांची पण चर्चा चालू आहे. राजा जी शिवाजी के साथ ऐसा सलोखा होना, इसका मतलब अपने आप पर तोहमत लाना है राजा जी. बाप रे. किधर भागते हो? नाटक छान केलं, पण या नाटकामुळे माझा मात्र जीव गेला असता. अगं वेडी आहेस. तुझा जीव असा कसा जाईल? तो तर माझ्याकडे आहे, या इथं. आतापर्यंत मी या तुझ्यापासून आणि या जगापासून ते गुप्त भेद लपवून ठेवला आहे. मी काही समजलो नाही. रामदेव, मी मोगलाला फितूर आहे असं जर तुला सांगितलं तर त्यावर तू विश्वास ठेवशील? नाही दादासाहेब, हे शक्य नाही. तुमच्यासारख्या देशप्रेमी व्यक्तीकडून असं लांछनास्पद वागणं मुळीच घडणार नाही. पण एक तू तुझ्या जिंदगानं भावाच्या नात्याचा कडलट करून आपलं काळं तोंड या परकीयांच्या घाणी घडवशील असं वाटलं नव्हतं कधी. तरी वंदनाला चहूबाजूनी खानाने वेढा घातला. राजे गडावर येत आहेत. राजे गडावर सुखरूप यावं ही साई भवानी चरणी प्रार्थना. आपल्या भेटीसाठी महाराज गडावर आले. राजे अस्वस्थ भाव. आई भवानीची जनता जनार्दनांचा आशीर्वाद आणि प्रसंगी प्राणाचे मोल देणारे तुमच्यासारखे निधड्या छातीचे शूरवीर आज आमच्या समवेत होते. म्हणूनच आम्ही हा महाराष्ट्र यवनांच्या गुलामगिरीतून मुक्त करू शकलो. पण आणि दुसरं म्हणजे
शिवाजी राजांच्या आणि आपल्या अखत्यारीत घेण्याचा कुटील डाव मिर्झा राजे खेळत आहे अशी अफवा सर्वत्र मुघल सैन्यामध्ये आनानं पसरवली आहे. फारच छान. हे दोन्ही बलाढ्य शत्रू भवानीच्या दीपात. कोण आहेस तो? दुश्मन नव्हे, दोस्त आहे मी. हा बुरखा माझं रहस्य आहे, परंतु ते रहस्य उघड करण्याची ही वेळ नव्हे. दुश्मनाचा तुफानी हल्ला झाला गडावर. हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी हल्ला चढवा. चला, त्वरा करा. हे ते वक्का त्या उद्दाम मुरार बाजीनं माझ्या तोंडासमोरून काढलेला आहे. आणि हे उद्गार तुम्ही नाबारदापणाने ऐकून घेतलं. वा 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 वा, लावणीचे शेर शोभता तुम्ही. शेरजंग, अरे हा चंद्रराव मोरे शेरच आहे, पण त्या हरामखोर कुत्र्यानं आमचा हात थिरकावला म्हणून. आणि याचा तुम्हाला अत्यानंद वाटला असेल. महाराज साथीनं कुमक खेळून येत आहेत. त्यांच्या समोर शर्मेला मान खाली घालायला नका. शाबास शाबास माझ्या मराठ्यानो. नाव राखत पुरोधांचं. मराठ्यांच्या 42 पिढ्या पावन केल्या. आजचा तुमचा पराक्रम पाहून स्वर्गातील देवाने सुद्धा मोठा अचंबन आला मला डोळ्यावर. काही ना मानले मुरार, मेरा काही ना मानले. हारजीत नाही, बघून मानहानीचं मरण पत्करण्यापेक्षा मस्त मानानं होईल मरण पत्करेन. चाल, चालव तुझी तलवार. मर गया मुरार बाजी, मर गया मराठों का सरदार, मर गया. समाजी, अब तुझे कौन बचाएगा हमसे? सुन ले मराठों के राजा, ना मैं अफजल हूँ, ना हूँ मैं शाइस्ते खान. मैं हूँ तेरी मौत, जिसका नाम है दिलेर खान, दिलेर खान, दिलेर खान. ठीक आहे, जशी आई भवानी. रामदेवराव, गडावरती जाऊन तहाचं निशाण उभारा. जी महाराज. मुराद, तुझं बलिदान अलौकिक आहे रे. स्वीकार कर या महाराष्ट्राच्या राजाची मानवंदना. स्वीकार कर. पुरंदराच्या रक्षणासाठी सिंहगर्जना रणी. फाइनली दोस्त, हमने कंप्लीट किया. फायनली आमचा झाला नाटक यशस्वीरित्या झालंय. आणि अल्लाह अकबर, हर हर महादेव. हिंदू सिख ईसाई सब दोस्त 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 दोस्त. आणि आमचे दादा नाटकाचे डायरेक्टर आहेत. त्याने आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं एकदम. ही होती आमच्या नाटकाची खरी जर्नी. आता तुमचा सपोर्ट हवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. हा एक आमचा व्लॉगर. आज त्यांना आम्हाला मदत करत होता बॅक स्टेजला, त्यामुळे व्लॉग करायला भेटला नाही, क्षमस्व. चला तर मित्रांनो, आजचा व्लॉग मी इथंच संपवतोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका नव्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.